आणखीन एक महत्त्वाची बातमी। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंचावर आता एकाच मंचावर हे सगळे नेते येणार आहेत। पनवेलमधील शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरे हजेरी लावणार असल्याचं कळतंय। राज ठाकरे आणि संजय राऊत हे सुद्धा एकाच मंचावर येतील। दरम्यान राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासह विजय वडेट्टीवार आणि शशिकांत शिंदे सुद्धा एकाच मंचावर आज दिसणार आहेत। दरम्यान अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? खरं तर सर्व पक्षीय नेते या ठिकाणी एकत्र येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत आणि राज ठाकरे सुद्धा एकाच मंचावर येणार असल्याचं कळतंय। काय अधिकचे अपडेट्स आहे या मेळाव्यासंदर्भात? मोहिनी, आपण पाहतोय की नवी मुंबईच्या पनवेलमध्ये शेकापच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। सुरुवातीची जी काही प्रमुख भाषणं आहेत ती होतील आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांच्या भाषणाला सुरुवात होणार आणि त्यासाठी शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता दाखल व्हायला सुरुवात झाली। त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार असल्यामुळे मनसेचे सुद्धा कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख नेते सुद्धा येणार असल्यामुळे त्यांचे सुद्धा कार्यकर्ते येताना पाहायला मिळतात। काही भाषणं आता होताना पाहायला मिळतात आणि सुरुवातीला प्रमुख नेते या ठिकाणी आल्यानंतर शेकापच्या झेंड्याचं झेंडावंदन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल। मात्र या व्यासपीठावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे, त्याचबरोबर ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत, त्याचबरोबर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे हे एकत्रितपणे या समोरच्या व्यासपीठावरती बसणार असल्यामुळे राजकीय टोलेबाजी या व्यासपीठावर होणार का, किंवा शेकापच्या राजकीय जडणघडणीमध्ये किंवा इतक्या 78 वर्षांचा जो काही राजकीय इतिहास आहे त्यावरती फक्त भाष्य केलं जाणार की सध्याच्या राजकीय स्थितीवरून काही राजकीय भाषणं होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तयारी तशी जोरदार पद्धतीने शेकापच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि नेते सुद्धा आता हळूहळू दाखल होताना पाहायला मिळतात। काही भाषणं सुद्धा सुरुवात झालेली आहे। नक्कीच कृष्णा, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या महत्त्वाच्या माहितीसाठी। का पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात। शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे। मग मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल, शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष